महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी गावामध्ये शेतकऱ्याची 2.5 एकर शेती पाण्याखाली, शेतामध्ये सोयाबीनचा चिखल। सरकारनं 8,500 रुपये हेक्टरी मदत दिली तर आम्ही जगायचं कसं, असा सवाल। हेक्टरी 50,000 मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये भूम येथील चिंचपूर ढगे गावामध्ये गणेश मोरे या शेतकऱ्यांच्या 3.5 एकर शेतीतील पिकांचं नुकसान। 2 एकर द्राक्षबाग आणि 1.5 एकर सोयाबीन पाण्यात, त्यामुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर। हिंगोली जिल्ह्यामधल्या कयाधू नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं सोयाबीन, कापूस आणि हळद पिकाचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हताश। हिंगोली जिल्ह्यामधल्या डोंगरगाव फुल गावामध्ये कालिदास पांडेंच्या शेतातील पिकांचं पावसामुळे प्रचंड नुकसान। कयाधू नदीचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं सोयाबीन आणि तूर पिकं पूर्णतः उद्ध्वस्त। शासनाच्या तुटपुंजी मदतीमुळे शेतकरी नाराज। धाराशिवच्या भूम परांडा भागातील जयवंत नगर इथं पुरामुळे मोठं नुकसान। पाण्याच्या प्रवाहामुळे पूल वाहून गेला तर घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। ज्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये कामकाज सुरू झालं असेल त्यांना 11 वाजेपर्यंत शाळा महाविद्यालय बंद करण्याचेही आदेश। मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये गोदावरी नदीला महापूर। गोदावरी नदीच्या पुराची तीव्रता इतकी आहे की 25 वर्षात प्रथमच विष्णुपुरी बंधाऱ्याचे 18 पैकी 16 दरवाजे उघडले। पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान। जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी। बीड जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतल्यानं मांजरा धरण आणि माजलगाव धरणामधून नदीपात्रात केला जाणारा विसर्ग कमी। तर आजपासून मराठवाड्यामध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्यानं प्रशासन सतर्क। लातूरमध्ये पावसाची उसंत, त्यामुळे मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी। नदीकाठच्या गावांना दिलासा। तेरणा, रेणा, तिरू या नद्यांना आलेला पूरही ओसरण्यास सुरुवात। कर्नाटकात जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या सोलापूर विजयपुरा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प। सीना नदीच्या महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग प्रभावित। सोलापूर पुणे, सोलापूर कोल्हापूर महामार्गावरची वाहतूक मात्र सुरू। बीडच्या हिंगणी खुर्द गावामध्ये अजित पवारांकडून नुकसानीची पाहणी। यावेळी अजित पवारांकडून पूरग्रस्तांशी संवाद। नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदत करणार, अजित पवारांकडून आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होताच बीडच्या पक्ष संघटनांकडून दादांना निवेदन। नुकसानग्रस्तांच्या यादीमध्ये बीड तालुक्यातील काही महसूल मंडळ वगळल्याचं निवेदनात उल्लेख। कुठेही भेदभाव करत नसल्याचं सांगत अजितदादांनी निवेदनकर्त्यांना झापलं। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मीनाक्षी दत्ता आंधळेंनी मांडली कैफियत। 1,34,000 रुपये सायबर फ्रॉडमुळे अकाउंटमधून गेल्यानं मीनाक्षी आंधळेंना अश्रू अनावर। यानंतर अजित पवारांच्या पोलिसांना तत्काळ कारवाईच्या सूचना। संभाजीराजे छत्रपतींकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी। भूमच्या मात्रेवाडी गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट। नुकसानाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र देणार असल्याची माहिती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। यानंतर जालन्याच्या अंबड तालुक्यातील मसई आणि कडवंची येथील नुकसानीचा आढावा घेणार असल्याची माहिती। शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करा। जमीन खरवडून गेली आहे त्यांना 5 लाखाची मदत करा। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। शक्तीपीठ महामार्ग आणि नाशिक कुंभमेळ्याचा निधी शेतकऱ्यांकडे वळवा, सपकाळ यांची सरकारकडे मागणी। बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार। पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी शेतीच्या नुकसानाकडे ढुंकूनही पाहिलं नाही अशी तक्रार। भाजपचे आमदार खासदार ढोंगी संजय राऊतांचा हल्लाबोल। कोविड काळामध्ये मदतीची गरज असताना पीएम केअर फंडाला पैसे पाठवले, आता मग मुख्यमंत्री सहायता निधीला मदत का, राऊतांचा सवाल। भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांचे खिसे झटकले तर कोट्यवधी पडतील, असाही हल्लाबोल।
केवळ आमदार खासदाराला पैसे द्यायचे असले की ते संकटमोचक असतात. खासदार संजय राऊतांची नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका. शेतकऱ्यांना मदत करायची वेळ आली की ते दरोडेखोर असतात, असाही हल्लाबोल. संजय राऊत सारख्या आमच्या मदतीमध्ये चुका शोधतात. त्यांना आम्ही भीक घालत नाही. ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मदत करतोय त्याचा फोटो लावला तर चुकीचं काय? संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. मंत्र्यांनी पाहणीचा दिखावा करू नये. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. सरकारची नियत बनवाबनवीची असल्याचंही टीकास्त्र. तर शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत देण्याची केली मागणी. मराठवाड्यातील संकटावर सर्वांनी आपला 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावा. आमदार अमोल मिटकरेंची मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि उद्योजकांना विनंती. तर आपणही लवकरच पगार सुपूर्द करणार असल्याची मिटकरेंची माहिती. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. हेक्टरी 50,000 आणि मदतीची आणि राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आष्टीकरांची मागणी. शेतकऱ्यांची दिवाळी सुखकर व्हावी यासाठी सरकारनं कर्जमाफी करावी. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य. तर पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्हा काँग्रेस आणि भारती विद्यापीठाकडून मदत देण्याची घोषणा. या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. लगेचच परततोय. पाहत राहा ABP माझा.